माइंड युअर मूव्हीज मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी खूप उत्साहामध्ये. आजचा आपला मूव्ही आहे लॉग आउट आणि ह्या सिनेमाबद्दल आपण आज खूप बोलणार आहोत. माझ्या तर डोक्यात एवढे प्रश्न येतात. लहानपणी शाळेत असताना विज्ञान शाप की वरदान हा विषय असायचा निबंधाला आणि माझ्याकडनं कायम वगळला जाणारा विषय होता. पण आय थिंक हा विषय आपण जसे मोठे होतो प्रत्येकच गोष्ट ती जशी आपण आपलं वय वाढतं, आपल्या विचारांची पातळी वाढते, आपली मॅच्युरिटी वाढते आणि सत्सद विवेक बुद्धी जागृत होते. सो हे विज्ञान हे शाप कसं काय होऊ शकतं हे आपल्या आजच्या टेक्नॉलॉजी वरून आपल्याला कळू शकतं. पण मला वाटतं ते कळण्यासाठीचा एक अत्यंत प्रामाणिक आणि खूप सुंदर प्रयत्न ह्या लॉग आउट सिनेमातनं केला गेलाय. मला आनंद काकांना विचारायचंय की काका आजच्या काळातला खूप गरजेचा आणि प्रत्येकापर्यंत पोहोचावा असा सिनेमा मला वाटतो तो. आज ना तुझ्या आणि माझ्या जीवनाचा स्क्रीन हा अविभाज्य घटक झालाय. तो घटक असा आहे की त्याला आपण खूप शिव्या देतो आधीमध्ये, पण त्याच्या बरोबरची ताटातूट मात्र आपली कधीच होत नाही. खरंय. म्हणजे काही काही नाती असतात की नाही की एकमेकांबद्दल खूप वाईट बोलतात पण सोडत नाहीत एकमेकांना, घट्ट धरून असतात. तसंच आपलं आणि स्क्रीनचं झालंय. तर ह्या स्क्रीन ऑब्सेशन वरचा माझ्या अंदाजानं हिंदीतला हा पहिलाच चित्रपट आहे, फीचर फिल्म आपण ज्याला म्हणू असं. आता स्क्रीन आपल्या जीवनामध्ये आला ना, विज्ञानाने आणला. तो एक सोय म्हणून आणला. कशासाठी? माहिती घेण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, नवीन नाती बांधण्यासाठी. म्हणून आपण त्याचा उदोउद केला. बिल गेट्स यांनी गेल्या शतकाच्या शेवटी द रोड अहेड नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की हा जो स्क्रीन आहे त्या वेळेला मोबाईलचा स्क्रीन वेगळा होता आणि टीव्हीचा स्क्रीन वेगळा होता आणि कॉम्प्युटरचा स्क्रीन वेगळा होता. तर बिल गेट्स असं म्हणतात की एक दिवस असा येणार आहे की हे तिन्ही स्क्रीन एकत्र होणार आहेत. तसं झालं. त्यांनी न बघितलेली अजून एक गोष्ट त्यात घुसली आणि ती म्हणजे व्हॅलेट, पैसे. पण हे त्यांनी त्यावेळी बघितलं होतं की हा स्क्रीन तुमच्या जीवनावरती अधिराज्य करणार आहे. हा जो आपला मुलगा आहे, जो प्रोटॅगॉनिस्ट आहे, हिरो आहे, त्याचं नाव असतं प्रत्युष. पण त्याचं स्क्रीनवरचं नाव असतं प्रॅट मॅन, कारण तो सुपर हिरो आहे स्क्रीनवरचा. 10 मिलियनच्या रेसमध्ये आघाडीवर असलेला आणि आता त्या रिबिनला टच करणारा आपला सुपर हिरो. तो जो सुपर हिरो आहे तो या समाज माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचतोय. लोक त्याला फॉलो करतायत, त्याचे फॅन आहेत लोक. आणि त्यांचे जे फॅन असणं आहे ते अगदी बेहोश होऊन फॅन झालेले त्याचे लोक आहेत. जाहिरातींवरती तो दिसतो आहे. गंमत कशी आहे बघ की हे सगळं तो लोक किती मिलियन मला फॉलो करतायत, त्या उच्चांक करायचा आहे त्याला. तो मात्र आहे बसलेला एका खोलीमध्ये, त्याच्या घरामध्ये, त्याच्या कुटुंबापासून अगदी दूर, तुटलेलाच आहे तो त्या कुटुंबापासून. आणि ती खोली म्हणजे त्याचं विश्व झालेलं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये एक मुलगी येते जी त्याची फॅन आहे आणि आपल्याला तिथपर्यंत असं वाटत राहतं की अरे आता ही फॅन आहे आणि ती याच्या फार प्रेमामध्ये पडलेली आहे. मग आपल्या लक्षात येतं की याचं विश्व जसं हे आभासी विश्व आहे तसंच तिचं आहे. ती सुद्धा 24 तासातले 20 तास स्क्रीन सोडत नाहीये. नंतर तिचा भाऊच बोलताना त्याला ती गोष्ट सांगतो आणि त्यामुळं ती सुद्धा त्या आभासी विश्वाचा एक भाग झाली आहे. त्याच्यामध्ये ती प्रॅट मॅनच्या प्रेमात पडली आहे आणि प्रेमात पडल्यावरती तिला आपल्या त्या हिरोचं अनडिवायडेड अटेन्शन हवं आहे. ह्याचं कारण काय असेल हो? कारण मला सायकोलॉजीचा अभ्यास थोडासा आहे माझा, पण तुम्हाला त्या क्षेत्रातलं जास्त कळतं. मला सर्वसामान्य माणूस म्हणून असं एक मी या अनुमानाला पोहोचले होते की सिंगल चाइल्ड या गोष्टीतून झालेली ती गोष्ट आहे का की सगळं जे अटेन्शन आहे आई वडिलांचं, जन्माला आल्यापासून आई वडिलांचं, नातेवाईकांचं, मग आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांचं, कारण आपण एकटे आहोत, मग ते फक्त आपल्यालाच मिळत आलंय आणि ह्याच्यात आपण मोठे झालोय म्हणून हे अनडिवायडेड अटेन्शन मला हवंचा हट्ट आजच्या जनरेशनचा असेल. तो फक्त ते एकटे जन्माला आले म्हणूनच नाहीये, म्हणजे तो त्यातला एक फॅक्टर असू शकेल. पण तू बघशील तर सर्व मुलं जी जन्माला येत आहेत ना
त्यांच्यामध्ये असलेली इंडिव्हिज्युअलिटी, स्वत्वाची जाणीव ही आधीच्या पिढीपेक्षा खूप लवकर येते. अगदी सोपं सांगायचं तर मी असं 7 आणि 8 महिन्याचं मूल पाहतो की जे स्क्रीन मोबाईलचा घेऊन त्याच्यावरचे स्वतःचे फोटो ओळखू शकतं. मला माझं अचानक लहानपण आठवलं, जेव्हा एका सर्टन वयापर्यंत, मग ते एखादं, मी लहान असताना, माझ्या तळी केलंच असेल आई वडिलांनी, पण मी लहान असताना जर एखादं बाळ आलं तर त्याला आरशासमोर नेताना सुद्धा आई वडील असायचे, नको नको नको, त्या बाळाला आरशात नको दाखवू. म्हणजे त्याला स्वतःचा चेहरा दाखवायचा नाही पासून आज आपण सेल्फीनेच त्या मुलांना इंट्रोड्यूसच करून देतोय स्वतःला. आता ह्याला आपण प्रत्युष बरोबर जोडूया की आता हा जो प्रत्युष आहे ना, त्याला त्याची इमेज त्याने सुरू का केलं, हे आभासी जग आहे, त्याला त्या आभासी जगामध्ये कर्तृत्व गाजवायचंय म्हणून तो तिथं आला. त्याला हे कळत नाही की जेव्हा कोणतीही व्यक्ती, तू किंवा मी सुद्धा, आभासी जगात जातो ना, तेव्हा आभासी जगात आपण नसतो, आपली प्रतिमा असते, आपली इमेज असते. म्हणून आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी, हे जे गाणं आहे ना, तसं या चित्रपटामध्ये झालेलं आहे. आणि त्याचं खूप टोकाचं झालंय, पण तुझं आणि माझं काही फार वेगळं झालेलं नाहीये. खरंय. आपणही ज्या माध्यमाबद्दल बोलतोय थोडस निगेटिव्हली, त्याच माध्यमावर आता आपल्याला लोक पाहतायत. बरोबर आहे. त्यामुळे आपली इमेज आणि आपण ह्याच्यातला फरक जेव्हा माणसं विसरायला लागतात तेव्हा काय होतं याचं हा चित्रपट चित्रण करतो. आणि हे करत असताना तो एकटा आहे बरं का. आणि व्हेरी इंटरेस्टिंगली ही जी कैद आहे किंवा हा जो पिंजरा आहे तो त्याला त्यावेळेला सोन्याचा पिंजरा वाटतोय. कारण त्याचे ते 10 मिलियन सबस्क्रायबर्स होणार आहेत, पण त्याच्यामध्ये आपण इथे अडकलो आहोत हे त्याला तेव्हा समजतं जेव्हा ती त्याची जी फॅन SK नावाची असते, ती फॅन तिचं रूप बदलायला सुरुवात करते आणि ती त्या अनडिव्हायडेड अटेन्शनसाठी त्याला कंट्रोल करायला सुरुवात करते. त्याचं कारण घडतं की या गृहस्थाने त्याचा अल्टर इगो असलेला मोबाईल हा एका पार्टीमध्ये हरवलेला आहे आणि तो हरवलेला मोबाईल हिच्या हातात पडलाय. राजाचा जीव त्या पोपटामध्ये जसा होता तसा या फ्रॅटमॅनचा जीव त्याच्या मोबाईलमध्ये अडकलेला आहे. आणि तो मोबाईल जेव्हा तिच्या हातात येतो तेव्हा ती सुद्धा टेक्सॅव्ही आहे. आणि मग टेक्नॉलॉजीची ढाल आणि टेक्नॉलॉजीची तलवार यामधून या 2 जणांच्या जणू काही युद्धाला सुरुवात होते. हे युद्ध होतं त्यांचं आणि त्या युद्धामध्ये भावना पण येतात त्या शस्त्रांसारख्या. तिचं प्रेम, वर्चस्ववादी प्रेम, हे सुद्धा शस्त्र असतं. ह्याची सुटण्यासाठीची धडपड आणि प्रत्येक क्षणाला केलेलं इमोशनल मॅनिप्युलेशन हे सुद्धा शस्त्र असतं. आणि इट्स अ कॅट अँड माऊस गेम. आणि फार छान दाखवलंय, एका खोलीत घडतंय सगळं. हो, फक्त दुर्दैवी गोष्ट अशी आहे, कॅट अँड माऊस मध्ये लहानपणी आपल्याला एकदा कॅट जिंकताना दिसायची, एकदा माऊस जिंकताना दिसायचा. इथे आज टेक्नॉलॉजी आणि ती जी बाहेरून फॅन म्हणून जी टेक्नो सॅव्ही मुलगी त्याचं आयुष्य कंट्रोल करायला निघाली आहे, इथे जिंकायची मुभा फक्त तिलाच आहे, त्याला ती मुभाच उरलेली नाहीये. तो मिळवण्याचा प्रयत्न करतो. सो इट्स अ कॅट वर्सेस कॅट किंवा माऊस वर्सेस माऊस, काही बोलूया त्याला. त्यांनी एक माऊसचा मेटाफर खूप छान वापरलाय बघ, की त्याच्यामध्ये एक उंदीर असतो त्याच्याच घरात, बोकळा फिरणारा. मग तो ट्रॅप लावतो आणि जसं चित्रपट पुढे सरकतो, तिने ह्या ऍक्च्युअल माणसासाठी लावलेला ट्रॅप हा त्याने त्या जनावरासाठी लावलाय. आणि जसा हा अडकतो तसा तो अडकतो. बरोबर. आणि एका टप्प्यावरती जेव्हा त्याला कळतं की हा सोन्याचा पिंजरा नाहीये, तेव्हा द ओनली क्रिचर दॅट ही कॅन सेट फ्री इज द माऊस. आणि म्हणून तो त्या पकडलेल्या उंदराला हा तिथून बाजूला काढून देतो आहे. म्हणजे या टेक्नॉलॉजीच्या पाठीमागे पण कुठेतरी आजही माणुसकी, देवाने आपल्याला माणूस म्हणून बनवताना ती राखीव ठेवून पाठवली आहे. आणि तो गप्पा असा आहे ना की जो आहे प्रत्येकामध्ये, तो ती टेक्नॉलॉजी दूर घेऊन जाऊ शकत नाहीये आजही. फक्त तो आपल्याला कुठेतरी जिवंत करायचंय, तो उघडायचा आहे. आणि हा सिनेमात तो खूप छान उघडतो. अगदी बरोबर आहे बघ. एका बाजूने त्या प्रत्युषला फ्रॅटमॅन इमेज आहे आणि जो सफरिंग ज्याचा चालू आहे तो प्रत्युष आहे.
तर त्या प्रत्युषला वेगवेगळ्या टप्प्यांवरती आता ती जी फॅन आहे ती त्याला नाचवायला लागते, कारण तिच्या हातात त्याचा जीव आहे. ह्याची एक बहीण आहे, त्या बहिणीची छोटी मुलगी आहे. तर ती त्याला मध्येच धमकी देते की मी तुझ्या त्या मुलीच्या त्या बहिणीच्या छोट्या मुलीला काय करेन पहा. हा प्रचंड घाबरतो आणि ती मुद्दामूनच ना त्या छोट्या मुलीला काही करत नाही, ह्याला फक्त असं देते की बघ मी करू शकते, मी वाईट करू शकते. आणि ती नंतर म्हणते डायलॉगमध्ये, तुझ्या आईपर्यंत पोचले नाहीये मी, असं म्हणते ते त्याला. भीतीदायक आहे हे सगळं. आणि त्याच्यामध्ये ना हा वेडा कसला असतो, कंटेंट. तर कंटेंट म्हणजे काय, तुम्ही काय तयार करताय, हा एक मोठा प्रश्न हा चित्रपट उभा करतो बरं का. कारण कंटेंट इज एनिथिंग दॅट द कन्झ्युमर बाईज. मला लाईक मिळणारा सगळा कंटेंट आहे, माझे फॉलोअर्स वाढवणारा सगळा कंटेंट आहे. ते लाईक्स मिळवणं, फॉलोअर्स वाढवणं हे माझं सेल्फ वर्थ डिफाईन करत आहे. म्हणजे प्रॅटमॅनला मिळणारे लाईक्स प्रत्युषचं माणूस म्हणूनचं मूल्य ठरवत आहे. ही गडबड आहे, गडबड, मोठी गडबड आहे ही काका. ही मोठी गडबड आहे की लाईक ना प्रत्युषला नाही मिळत आहेत, ते प्रॅटमॅनला मिळत आहेत, पण सेल्फ वर्थ प्रत्युषची आहे. कलाकार म्हणून मी काम करते तेव्हा मी आजपर्यंत खूप 99.99% मी या आदर्श भूमिका साकारलेल्या आहेत, ज्या आपण करतो यासाठी की समाजात काहीतरी पेरायचं असतं, काहीतरी चांगलं द्यायचं असतं. पण मला लोकांना बरेचदा हा मुद्दा सांगायचा असतो की ऐका ना, गल्लत नका करू. मी साकारणारी भूमिका आणि ते भूमिकेनंतर मेकअप काढल्यानंतरची एक माणूस म्हणून मी, हे वेगवेगळे आहेत. आणि हे सांगायची धडपड जी असते ना, ही माणसापेक्षा जास्त मला असं वाटतं ती लोकांना, जे ऑडियन्स आहे आपला, त्यांनाही कळणं गरजेचं आहे की तुम्ही आता जे बोलताय की तो प्रॅटमॅन आणि प्रत्युष हे किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक आभासी आहे, एक वास्तविक आहे. हा चित्रपट अजून एक गोष्ट दाखवतो, एक्सटर्नल व्हॅलिडेशन किती हवंय आपल्या सगळ्यांना. होतंय असं, म्हणजे मी कोण आहे ना हे मला स्वतःला उमजत आणि समजत जाण्याच्या ऐवजी लोक मला काय म्हणतायत, लोक माझ्याकडे कसे बघतायत, त्याच्यावरनं मी काय आहे हे मी ठरवणं. अहो पटकन विचारा ना, आजच्या कुणालाही तुम्ही विचारा, तुझ्या आवडत्या 5 गोष्टी सांग. तुम्हाला प्रश्न पडतो काका. आज लहान मुलांना विचारलं, लहानपणी आपल्याला पटकन सांगता यायचं कारण आपण जगत होतो ना ते. आज विचारल्यावर तुला काय आवडतं असं स्वतःबद्दलचे प्रश्न विचारल्यावर लोकांना उत्तरं सांगता येत नाहीत. 5 गोष्टीही सांगता येत नाहीत मला काय आवडतात. त्यांना सोशल मीडियावर लोकांना काय बघायला आवडणार आहे माझ्या हातात, त्या गोष्टी पटकन ते सांगतात. कारण आपण आत्ममग्न, आपण म्हणालो की ते स्वत्व जे लवकर चालू होतं ते वयाच्या, ते आत्ममग्नतेकडे आणि स्वयंकेंद्रिततेकडे कसं घेऊन जात आहे याचं वर्णन यामध्ये आहे, या चित्रपटामध्ये आहे. आणि त्यामुळे काय होतंय, बाहेरची नाती म्हणजे या वास्तवातल्या जगातली नाती आणि आभासी नाती यांची आपलं मन गल्लत करतं. आता त्यामध्ये एक रोमॅन्टिक नातं म्हणजे काय, तर हा प्रत्युष आणि ती फॅन. हा प्रत्युष प्रॅटमॅन जेव्हा होतो तेव्हा तो लैला मजनू नावाची एक त्याची सिरीज असते आणि त्याच्यामध्ये तोच लैला असतो आणि तोच मजनू असतो. म्हणजे असं की आभासी जगामध्ये तुम्ही नात्यांना रिप्लेस करता करताना एकतर स्वतःमध्येच सगळी नाती शोधता आणि दुसरं म्हणजे तो जर मजनू असेल तर लैला कोण कशी हे पण तोच ठरवतो. म्हणजे आता लैला मजनू ते दोघे पण असतात एका बाजूनं. आणि मग ती त्याला जशी कंट्रोल करायला लागते ना तसं तो खूप त्याची घुसमट होते आणि मग एका क्षणाला सुडाची जाणीव की आता मला हिला धडा शिकवायचा आहे, कारण हिला धडा शिकवल्याशिवाय माझा फोन मला परत मिळणार नाही आणि माय फोन इज माय आयडेंटिटी. म्हणून त्यांनी तो थोडा नाट्यमय केला आहे, पण त्या नाट्यमयतेमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतं, खरं हे काय आहे. खरं म्हणजे तर कंटेंट हा सत्य असलाच पाहिजे असं नाही, तो ज्ञान असलंच पाहिजे असं नाही, त्या फॅक्ट असल्या पाहिजेत असं नाही. जो बिकता है वो कंटेंट है हे त्याला क्लायमॅक्सला कळतं. आणि तिथे गंमत आहे बघ भावनिक. खऱ्या खुऱ्या नात्यांमध्ये ती जी फॅन आहे ना
तिनं स्वतःच्या वडिलांनी तिचा फोन काढून घेतला म्हणून त्यांचे नेब्युलायझर सारखे त्यांच्या श्वसनाला मदत करणाऱ्या गोष्टी घेऊन ती घराच्या बाहेर पडलेली असते. अतिशय काटा आणणारा असं तिचं वागणं आहे आणि हे ह्याला माहिती आहे. पण त्या शेवटी तो जे प्रॅटमॅन म्हणून वागतो तिथे तो हळूहळू प्रत्युष बनतो. दॅट इज फॉर द फर्स्ट टाइम की ऑन स्क्रीन प्रॅटमॅनचा सगळा रोल फाडून प्रत्युष बाहेर पडतो आणि तिथं तो सांगतो पहिल्यांदा की तो पण तसाच वागला होता. आत्मकेंद्रिततेची कमाल होती की जेव्हा त्याने त्याच्या वडिलांवरती हात उगारला होता. हे भीषण आहे की ज्या वेळेला आत्मकेंद्रितता इतकी टोकाला पोहोचते की तुम्ही वास्तवातल्या नात्यांचा आदर करत नाही, त्यांची अवहेलना तर करताच पण त्यांच्या बाबतीत आक्रमक होता. त्यामुळे ही जी आक्रमकता आहे ही कुठल्या ऑब्सेशन मधून आली आहे तर त्या स्क्रीनच्या त्या आभासी जगामधून ही आक्रमकता आली आहे. हे त्याला तिथं कळतं. आणि त्याच्यानंतर बघ या सगळ्या कालखंडामध्ये जिथे जिथे आधी त्याला माणसं ओळखत असतात ना त्याला ते छान वाटत असतं. आणि आता जेव्हा त्याला कळतं की मी प्रत्युष आहे आणि मला आता प्रॅटमॅन नाही व्हायचंय, तो सगळ्यांना सांगतो अनफॉलो मी. मला हा ना आक्रोश वाटला. हा आक्रोश आहे. ही मदतीसाठीची हाक आहे. फॉलो मीच्या चक्रव्यूहात घुसलेल्या अभिमन्यूची मदतीसाठीची हाक आहे. अनफॉलो मी. ज्याच्यासाठी तो सगळ्यांना फॉलो करा सांगत असतो, म्हणतो नाही अनफॉलो मी. आणि शेवटाला गंमत आहे, प्रत्युष आहे, प्रॅटमॅन नाही आहे. प्रत्युष मेट्रोच्या स्टेशनवर येतो, झोपतो, खूप वेळ जातो. दुसऱ्या दिवशी सकाळ येते, मेट्रोमध्ये घुसतो तेव्हा सगळेजण तो सोडून सगळेजण मेट्रोमधले मोबाईल घेऊन बसलेले आहेत. आपण नोकर झालोय असं आपल्या डोक्यात विचारही आला आता की त्या मुलीने केलं हे सगळं त्याच्या बाबतीत, राईट? एक फॅन म्हणून. आज काका AI आलंय जे पाहताना बरेचदा ना फोटो स्क्रोल करताना असं आपल्याला वाटतं की अरे हे बघ यांनी काय केलं. काही सेकंद जातात कळायला की हा खरा माणूस नाहीच आहे, AI आहे. आणि AI किंवा मशीन यांना इमोशन तर नाहीच आहे, म्हणजे बघ ते चुकतही नाहीत. म्हणजे ती जी फॅन आहे तिच्या जागी जर AI आला तर माणूस करणारी भावनिक चूक AI करणार नाही आणि ती योग्य भावना टूल म्हणून वापरेल. करेक्ट. आणि ते टूल म्हणून जेव्हा भावना वापरली जाईल तेव्हा माणसाच्या भावनिक स्वातंत्र्याचं काय होईल, माणसाच्या भावनिक उत्स्फूर्ततेचं काय होईल. बरोबर. हा एक मोठा प्रश्न ना हा चित्रपट आपल्याला दाखवतो. आणि मग हा प्रत्युष, जी छोटी मुलगी असते, तिचा नाच आहे, शाळेतला एक डान्स आहे, तिकडे जातो. तिकडे पण गंमत आहे, सगळे पालक आपल्या मुलांना कॅमेऱ्याच्या लेन्स मधनं पाहताय, नो सढळ डोळ्यांनी, कोणी नाही बघत. नो बडी इज एन्जॉईंग द मुवमेंट. एव्हरीबडी वॉन्ट्स टू कॅप्चर द मुवमेंट ॲट द कॉस्ट ऑफ लिव्हिंग दॅट मुवमेंट. म्हणून हा जो आहे ना, कॅप्चरिंग द मुवमेंट आणि लिव्हिंग द मुवमेंट ह्याच्यातला फरक आम्ही हरवून बसणं. मला आठवतंय ना, मी लहानपणी स्टेजवर जेव्हा जायचे, म्हणजे शाळेकडून डान्स करताना म्हणा, गायला म्हणा, आई वडिलांना शोधायचो आम्ही स्टेजवर आल्या आणि त्यांचे आश्वासक डोळे आणि त्या डोळ्यात डोळे जेव्हा आमचे यायचे ना तेव्हा तो कॉन्फिडन्स यायचा जग जिंकण्याचा, जीवात जीव यायचा. हो. पण भीतीदायक काय आहे की आज आई वडिलांचे डोळे, मुलं जेव्हा त्यांच्या आई वडिलांना शोधतायत तेव्हा त्यांचे डोळे त्या लेन्सवर आहेत. आणि त्यामुळे ते आश्वासक असणं, तो कॉन्फिडन्स जो लहानपणी की आई वडील खालून सांगायचे की येस यू कॅन डू इट, तो कॉन्फिडन्स लहान मुलांना मिळत नाहीये. म्हणून कदाचित ते आपलं वास्तविक सोडून त्या कल्पनेच्या विश्वात, कारण खऱ्या आयुष्यात जगण्याचा एवढा कॉन्फिडन्स नाहीये.
लोकांना हल्ली समोर आल्यानंतर बोलता नाही येत पटकन काका, पण ते मोबाईलवर बोलायला कम्फर्टेबल असतात. हा एक खूप युनिव्हर्सली गोष्ट झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं हे सगळे मुद्दे आता हे तर त्यांनी पिक्चर म्हणून खूप मोठ्या प्रमाणात दाखवलेत, पण छोट्या प्रमाणात आपण जनरल आयुष्यात जगताना जो माणूस मेसेजेसवर 2 तास बोलू शकतो, तो माणूस समोर आल्यावर त्याला 3 वाक्य समोरासमोर डोळ्यात डोळे घालून बघण्याचा कॉन्फिडन्स कमी पडून तीही नाही येत आहेत. त्या प्रसंगामध्ये ना जो शेवट आहे ना चित्रपटाचा, त्याच्यामध्ये ह्याची जी फॅमिली आहे, म्हणजे ह्याचे आई बाबा आहेत, त्याची ती बहीण आहे, ते लोक मात्र कॅमेरा नाही वापरत आहेत असं दाखवलं. आणि हा त्या वडिलांना मिठी मारतो कारण त्याच्या डोक्यामध्ये ती गिल्ट आहे ना. तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्याच्या आधीच्या सगळ्या प्रवासामध्ये हा माणूस त्याच्या कुटुंबापासून पूर्णपणे तुटला होता. सायकोलॉजीमध्ये ना एक अब्राहम मॅस्लो नावाचे शास्त्रज्ञ होते. तर त्यांनी मॅस्लोज हायरार्की ऑफ ह्युमन नीड्स अशी तयार केली. तर त्याच्यामध्ये अगदी बेस लाईनला होती ती रोटी, कपडा और मकान, बायोलॉजिकल नीड्स. आज ना स्क्रीन आपल्या बायोलॉजिकल नीड्स सुद्धा पूर्ण करायला मदत करते. त्याच्यानंतर सिक्युरिटी नीड्स त्यांनी सांगितल्या, सुरक्षितता. आज तुला आणि मला जाग आली की आपण पहिल्यांदा आपला हात मोबाईलकडे जातो. त्याच्यानंतर येतात बिलॉंगिंगनेस नीड. तिथंही आपण लाईक बघून ठरवायला लागलोय की हाऊ मी कोणाला बिलॉंग करतो आणि कोण मला बिलॉंग करतात. म्हणजे यावर एक वेगळा आपण एपिसोड करू शकतो काका, की आज माझे 3 फॉलोअर कमी झाले, यावर त्या छोट्या मुलाचा किंवा मुलीचा एक अख्खा दिवस डिप्रेशन घेण्यात जातो. हा शब्द आमच्या काळी एवढा मोठा होता, आज तो साधारण इतका स्वस्त झालाय की आय फील डिप्रेस्ड. बरोबर. आय लॉस्ट माय 3 फॉलोअर्स. म्हणजे बिलॉंगिंगनेस नीड स्क्रीन देतोय. कर्तृत्व, त्याला एस्टीम नीड्स म्हटलंय. तर कर्तृत्वाच्या, मानमान्यतेच्या गरजा हे सुद्धा स्क्रीन देतोय. तो जो प्रॅटमॅन आहे त्याच्यामुळे त्याला पैसे मिळत आहेत, त्याला लाईफस्टाईल मिळते. आणि म्हणून माणसाला असं वाटायला लागलंय की या आभासी जगामध्ये पुढची मॅस्लोची नीड सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, ज्याला त्याने म्हटलंय आत्मज्ञान, आत्मबोध, आपण त्याला म्हणून सेल्फ डेव्हलपमेंट. माणसाला असं वाटायला लागलंय की सेल्फ डेव्हलपमेंटचं सुद्धा हेच एक माध्यम आहे. पण सेल्फ ह्या वास्तवात आहे आणि ते माध्यम त्या आभासी वास्तवामध्ये आहे. आणि ज्या वेळेला ही गल्लत त्या प्रॅटमॅनची सुद्धा होते, तो सेल्फ ॲक्च्युअलायझेशनसाठी त्या माध्यमाकडे, त्या आभासी वास्तवाकडे पाहायला लागतो, तेव्हा तो तुझ्या माझ्या सर्वांच्या वास्तवापासून दूर दूर जातो. आणि मनोविकार शास्त्र आपल्याला असं म्हणतं की तुम्ही जेव्हा स्वतःच्या आभासी वास्तवालाच तुमचं वास्तव मानायला लागता, तेव्हा ती एका गंभीर मनोविकाराची सुरुवात असू शकते. म्हणून कुठे थांबा हे कळणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे. आणि आजच्या मिलेनियल्सना किंवा आज येऊ घातलेल्या जेनझीजना मला पण हे सांगायला आवडेल की सिनेमातून आपल्याला सगळ्यांनाच की आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्या ज्या काही महागडं लॅपटॉप आपण घेतो ना, त्यावर एक लॉग आउटचा ऑप्शन असतो. आणि तो लॉग आउटचा ऑप्शन केला म्हणून पुन्हा रिस्टार्ट करता येणार नाही असं नाहीये. पण तो लॉग आउट करणंही त्या यंत्रासाठी, आपल्यासाठी, आपल्या स्वास्थ्यासाठी आणि त्या यंत्राच्याही स्वास्थ्यासाठी गरजेचं असतं. त्यामुळे ह्या एपिसोडमधून आम्हाला तुम्हाला असं सांगायचंय की आपापल्या आयुष्यात त्या लॉग आउटचं बटन कधी वापरायचंय हे प्लीज शिका, समजून घ्या आणि ते रेग्युलरली वापरा.